नमस्कार मैत्रिणींनो, सर्वजणी कशा आहेत? मस्त आहेत ना? मस्त रहा। आज मी तुम्हाला मॅगी बनवून दाखवणार आहे। बघा तुम्हाला ही रेसिपी आवडते का? तर मग आता आपण मॅगी बनवूया। मॅगी बनवण्यासाठी इथे मी शिमला मिरची, ब्रोकोली, गाजर, मटर, कांदा, लसूण आणि टोमॅटो घेतले आहे। आता आपण कढईमध्ये एक माप तेल ओतून घेऊया। आता तेल गरम झाले आहे, त्यामध्ये लसूण टाकून घेते आणि लगेच कांदा पण टाकून घेते। कांदा चांगला तेलामध्ये परतून घ्यायचा। कांदा आणि लसूण ब्राऊन झाला की त्यामध्ये भाज्या टाकून घ्यायच्या। यामध्ये मी सर्व भाज्या टाकून घेते आणि टोमॅटो लास्टला टाकून घेते। या भाज्या सर्व तेलात परतून घेतल्या आहे। आता मी त्यात चवीनुसार मीठ टाकून घेते आणि भाजी परतून घेऊन व्यवस्थित मीठ लागेल असं परतून घेऊन त्यावर झाकण झाकून देते। या भाज्या तेलामध्ये छानपैकी परतल्या आहेत। तुम्ही बघू शकता मस्त कलर आला आहे भाजींना। आता त्यामध्ये मी टोमॅटो टाकून घेते। टोमॅटो टाकून व्यवस्थित परतून घ्यायचा आणि थोडंसं पाणी ओतून झाकण झाकून भाज्या शिजवण्यासाठी ठेवून द्यायचं। आता ह्या भाज्या शिजल्या आहेत, त्यामध्ये हळद, लाल तिखट टाकून घेते आणि मॅगीचा मसाला पण टाकून घेते। आपण सुरुवातीला मीठ टाकलं होतं, त्यामुळे मीठ टाकून घ्यायचे नाही आणि हे परतून व्यवस्थित शिजवून घेते। आता ही भाजी व्यवस्थित शिजली आहे सर्व। आता त्यामध्ये उरलेलं पाणी ओतून घेते। पाण्याला उकळी फुटली की त्यामध्ये मॅगी टाकून घ्यायची। पाण्याला उकळी फुटली आहे, आता आपण मॅगी टाकून घेऊया। आता ही मॅगी 2 ते 3 मिनिटं शिजवून घेऊया। मॅगी आता तयार झाली आहे। अशा प्रकारे तुम्ही पण मॅगी घरी करून बघा आणि त्याची टेस्ट करून बघा आणि मला कमेंटमध्ये सांगा। अशाच नवीन नवीन रेसिपी बघण्यासाठी कुक विथ अर्चना या चॅनलला सबस्क्राइब करा। थँक यू।